सुंदर अशा भाषणाने करण्यासाठी मी नगराध्यक्षांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे आणि विधीचे अध्यक्ष माननीय श्री प्रमोदजी शेटकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या सुश्राव्य संगीताचा नजराळा घेऊन आलेले प्राध्यापक प्रणव पडोळे व शिवकांता पडोळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, आयोजक आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींना माझा नमस्कार. सर्वप्रथम विश्वविभूती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. महात्मा बसवेश्वर हे केवळ एका समाजाचे थोर पुरुष नव्हते, तर ते मानवतेचे आणि समतेचे महादूत होते. त्यांनी 12व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाहीची जी पायाभरणी केली ती आजही आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे. त्यांनी दिलेल्या काय कवे कैलास अर्थात कर्म हेच ईश्वर आहे हा मंत्र आजही तितकाच प्रासंगिक आहे. आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास करताना हाच सेवेचा विचार केंद्रस्थानी ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. पतंजली योग परिवार आणि बसवेश्वर जयंती महोत्सव समितीने एकत्रितपणे जे 5 दिवसांचे भव्य योग शिबिर आयोजित केले आहे ते कौतुकास्पद आहे. निरोगी शरीर आणि प्रगल्भ विचार हीच खऱ्या अर्थाने बसवण्णांना दिलेली मानवंदना ठरेल. बसव व्याख्यान निमित्ताने आपल्याला बसवण्णाच्या विचारांची शिदोरी मिळणार आहे. त्याचबरोबर आज प्राध्यापक पडोळे दाम्पत्याचा गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. भक्ती आणि संगीत यांचा मेळ बसल्याशिवाय अध्यात्म पूर्ण होत नाही. अशा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे शहराच्या सामाजिक वातावरणामध्ये चैतन्य निर्माण होते. तसेच आयोजक आणि सामाजिक दायित्व जपत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. एकूणच आपण आयोजित केलेल्या विविध उपक्रमामुळे महात्मा बसवेश्वरांच्या कार्य आणि विचाराला साजेसे ठरेल. मी या संपूर्ण महोत्सवाच्या यशस्वीसाठी आयोजकांचे अभिनंदन करते आणि या व्याख्यानमालेने व आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे जाहीर करते. आपण सर्वांनी या विचारांचा आणि सुरांचा लाभ घ्यावा हीच विनंती. शेवटी एवढेच म्हणेल की समता, ममता आणि कायम महात्मा बसवेश्वर विचारांचे आम्ही पायक. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.